नमस्कार, मी दत्तात्रय रामचंद्र कदम, रोपळे बुद्रुक तालुका पंढरपूर. इथं माझं 5 एकर शेती आहे. हे शेत मी लोखंडे परिवारास करायला दिलं आहे. त्यांनी त्यांच्या कष्टानं, त्यांच्या मेहनतीनं आणि स्वखर्चाने इथं डाळिंबाचं पीक जे आपण समोर पाहतो आहे त्यामध्ये गेल्या वर्षीपासून त्यांचं हे दुसरं पीक आहे. त्यांना त्यांच्या कल्पकतेमुळं किंवा कष्टामुळं चांगलं उत्पन्न त्यांनी या बागेतून घेतलेलं आहे आणि यापुढेही ते असं चांगलं उत्पन्न घेतील आणि परिसरात आपलं नावलौकिक वाढवतील अशी मला खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. शिवशाही न्यूजच्या अन्नदाता या सदरामध्ये आज आपण पाहणार आहोत रोपळे तालुका पंढरपूर येथील युवक शेतकरी संतोष आणि समाधान लोखंडे यांची यशोगाथा. या दोन युवा शेतकऱ्यांनी आपल्या रानामध्ये अतिशय कष्ट करून काळ्या आईची सेवा करून आज डाळिंबाचं पीक घेतलेलं आहे. खरं तर डाळिंब हे फळबागाचं पीक आहे आणि हे जे पीक आहे ते खरं तर मुरमाड किंवा माररान जमिनीत घेतलं जातं, परंतु रोपळ्यासारख्या ठिकाणी सुपीक आणि काळ्या जमिनीमध्ये डाळिंबाचा प्रयोग त्यांनी हे खरं तर एक प्रकारचं धाडस होतं आणि हे धाडस केलेलं आहे. या शेताचे मालक आहेत दत्तात्रय कदम. त्यांनी देखील या दोन युवकांवर विश्वास ठेवला आणि आज या 4 एकराच्या डाळिंबाच्या बागेतून हे दुसरं पीक आहे. या दुसऱ्या पिकामध्ये 55 ते 60 लाख रुपयाचं उत्पन्न या युवक शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. खरं तर आज आसमानी संकट असेल किंवा सुलतानी संकट असेल, यामुळे शेतकरी एकीकडे मेटाकुटीला आलेला असताना, शेतकरी बळीराजा एक निसर्गाच्या लहरीपणामुळं अडचणीत असताना आपण जर काळ्या आईची प्रामाणिकपणे सेवा केली तर ही काळी आई शेतकऱ्याला, आपल्या लेकराला कधीही निराश करत नाही. याचं उत्तम उदाहरण या दोन युवक शेतकऱ्यांनी आपल्याला घालून दिलेलं आहे. त्यांच्या या यशाचे आज यशोगाथा आपण शिवशाही न्यूजच्या अन्नदाता या सत्रामध्ये पाहणार आहोत. त्यांच्याकडून हे नेमकं त्यांनी पीक घेतलं कसं, त्यामागे त्यांचे कष्ट किती आहेत, त्यांचा खर्च किती आला आणि हे जे दिसणारं यश आहे त्याच्या मागचा कष्टाचा डोंगर केवढा आहे हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला तर भेटूया संतोष आणि समाधान या दोन युवा शेतकऱ्यांना आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या, मदत करणाऱ्या त्यांच्या घरचे परिवार असेल, आईवडील असतील, मामा असतील, त्यांचे मित्र परिवार असेल, ज्यांनी त्यांना या कामामध्ये सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांकडूनच आपण जाणून घेऊया की एखादा शेतकरी यशस्वी होतो तर त्याच्या यशोगाथेमागचे कष्ट किती असतात. नमस्कार, मी समाधान शिवाजी लोखंडे, रोपळे या गावचा रहिवासी आहे. आणि हे जे डाळिंब लावायचा निर्णय घेतला तो ज्यावेळेस आम्हाला काकांनी परमिशन दिली की बाबा हे तुम्हाला तुमच्या ताब्यात देतो आहे, तुम्ही काय करायचं आहे ते करा. आणि तसं पाहता हे सर्व ऊसाच्या जमिनी आहेत, पण एक धाडस करावं म्हणलं. प्लॉट तर मोठा होता, म्हणजे सुरुवातीलाच आपण एवढं 4 एकर क्षेत्र लावायचा निर्णय घेतला. अगोदर घरच्या क्षेत्रात 1 एकर 2 एकर इथपर्यंत प्रयोग केले. त्यानंतर मोठा एक प्रयोग करावा आणि तोही निसर्गाच्या थोडंसं विरोधात जाऊन करावा म्हणून हा निर्णय घेतला आणि 4 एकर क्षेत्र आपण डाळिंब लावलेले आहे. कधी लावले ते? साधारणतः आपण 3 वर्षापूर्वी डाळिंब लावलेलं आहे. ह्याच्यामध्ये रोप निवडताना कमीत कमी 10 ते 15 हजार पेट्रोलसाठी आणि ट्रॅव्हलसाठी खर्च केले. त्यानंतर मग रोप निवडलं आणि मग ते सिलेक्शन करून लावलं. नाही, इथं आता ह्या 4 एकरामध्ये डाळिंब लावायचा निर्णय तुम्ही घेतला. हां, ह्याच्यासाठी रान कसं तयार केलं होतं, पट्टा पद्धत कशी, वाफा कसं केला? हां हे आपण डाळिंब लावताना सुरुवातीला खोल नांगरट केली. त्यानंतर असं आखून आपण जे म्हणतो किती बाय कितीवर लावायचं त्या पद्धतीनं बेड केले आणि बेडवर त्यानंतर रोपं लावली. किती बाय कितीवर बेड केलं? हे जे अंतर आहे ते 11.5 बाय 7 फूट, म्हणजे 2 ओळीतलं 11.5 आणि 2 झाडाच्या मधलं 7 फूट. आणि रोप लावण्यासाठी कुठलं रोप निवडलं, कुठनं आणलं, किती खर्च आला त्याचा? रोप आपण हे भगवा जातीचं निवडलेलं आहे. ह्याची साल जी आहे थोडीशी जाड आहे, त्यामुळं भगवा जात निवडली. आणि हे जे आपण बघता ते रोप स्वतःच्या म्हणजे स्वतःची बाग होती, त्याच्यावर लेबर लावून गुटी बांधली. ती गुटीनंतर मग पिशवीमध्ये भरली, त्याच्यामध्ये 2 महिने ठेवली. त्यानंतर चांगली वाढ झाल्यानंतर मग ती रोपं आपण ह्या 4 एकरसाठी आणली आणि साधारणतः एकरामध्ये 500 रोप लागलेलं आहे. तर 4 एकरामध्ये साधारणतः 2000 रोपांची लागवड आपण केलेली आहे. आणि याला खर्च साधारणतः एक 10 रुपयाच्या आसपास रोपाला आपल्याला घरी केल्यामुळं
10 रुपयेपर्यंत आला. बरं, आता तुम्ही रोप लावल्यानंतर नेमकं पुढं काय काय ह्याची जोपासना कशी केली बागेची फळ धरेपर्यंत? रोप लावल्यापासून सुरुवातीला आपण त्याला खत पाणी जे आहे ते थोडंसं शेणखत दिलं. त्यानंतर थोडंसं आपण बेसल डोस 10-26 जे म्हणतो एक थोडं एक त्या झाडांना दिलं. त्यानंतर एक 3 महिन्यानं परत आपण त्याची हलकीशी छाटणी केली आणि त्याचा बुंदा जो आहे तो सुरुवातीला तयार करून घेतला. त्यानंतर मग परत थोडंसं शेणखत दिलं. असं एक 3 महिन्याच्या टप्प्यानं आपण एक वर्षापर्यंत त्याला शेणखत आणि थोडासा डोस अशा पद्धतीनं दिला. आणि ज्यावेळेस 1 वर्षाचं झाड झालं त्यावेळेस आपण त्याला बेड बांधून घेतले, बेड मोठे केले आणि त्यानंतर मग रोपांची वाढ एकदम जोमदार झाली आणि रोप 15 महिन्यात आहे ते आपण एकदम त्याची त्याचे फळ आपण घेण्यासारखं त्याला केलं. त्यानंतर मग तोपर्यंत त्याचं खुरपण आलं. त्यानंतर त्याचं छाटणी आली. त्यानंतर त्याला ते बांधायचं आलं. असं टोटल आपण थोडं करत तिथपर्यंत आलो. त्यानंतर मग आपण ह्याला फळ धरण्याचा निर्णय घेतला. मग पाण्याचं टाइम टेबल कसं होतं? मग ह्याच्यामध्ये आपण काय करतो, पावसाळ्यामध्ये जास्त पावसानं ओढ दिली तर 1 तासभर पाणी आपण देत होतो आणि उन्हाळ्यामध्ये म्हणलं तर एक 4 दिवसाला आपण 3 तास पाणी ह्या हिशोबानं पाण्याचं नियोजन केलं. ड्रिप आहे ना? ड्रिप आहे आणि प्रत्येक दोन्ही झाडाच्या मध्ये 2 ड्रिपर आहेत. माझे नाव संतोष शिवाजी लोखंडे. ही आपलं दुसरं पीक आहे. पहिल्या पिकाला आपण आता भावाने सांगितलं कसं नियोजन केलं होतं, काय केलं होतं. पहिल्या पिकाला आपण 15 महिन्यात झाडं धरली होती. पहिल्या पिकाला आपल्याला त्या मानाने बी त्यावेळेस रेट बी चांगला मिळाला होता, 131 रुपये आणि 47 टन माल रेकॉर्ड ब्रेक माल निघाला होता. दुसऱ्या पिकाला अशी अडचण झाली की ऑक्टोबर-नोव्हेंबर हे जे बहार होतं, ऑल महाराष्ट्रात वातावरण अनुकूल असल्यामुळं बागा फेल गेल्या होत्या. आपल्या बी प्लॉटची परिस्थिती सेम तशीच झाली. 2 महिने 3 महिने आबदलो, नरकळी 3, 4, 5 लॉट निघाले. एक बी झाडावर सेटिंग नव्हतं. परत भाऊ बी म्हणलं, वडील बी म्हणलं आता प्लॉट आपण दुशिंदा धरू, इतरेल मारू ह्याला. कारण झाला 4-5 लाख रुपये खर्च झाला. 4 एकर प्लॉट आहे ना, प्लॉट मोठा असल्यामुळं. मी म्हणलं आता एवढं पैसे गेलेत, मग माझी जिद्द पहिल्यापासूनच होती, सहजासहजी हार मानायची नाही. परत मी काय केलं, ह्यांना म्हणलं एक चान्स, 1 महिनाभर वेळ द्या म्हणलं, आपण बघू. परत रिपीट ह्याला प्रयत्न केला आणि माझ्या हिशोबानं चांगलाच लोड झाला. म्हणजे खर्च निघाला असं वाटत होतं, पण माझ्या हिशोबानं आता तुम्हाला सांगतो, पहिल्या पिकाला 2000 झाडात आपल्याला 47 टन माल निघाला होता. दुसऱ्या पिकाला त्या मानानं जास्त निघायला पाहिजे होतं, पण फेल होता त्या मानानं चांगला निघाला. आता आपला माल ही 175 रुपयांनी दिलेला आहे. दुसरा भार आहे. दुसऱ्या भाराला आता 2 गाड्या भरून गेल्यात. आता आजच्या ह्या दोन्ही गाडीच्या हिशोबावर सरासरी काढली तरी माझ्या हिशोबानं पहिला तोडा ह्याचा माल मागं पुढं सेटिंग झाल्यामुळं 2 टप्प्यात माल निघतो आहे. ह्याचा पहिला तोडा आपला साधारण 35 टनाच्या आसपास आता तुटेल. तो 175 रुपयांनी दिलेला आहे. आणि पाठीमागे एक 6-7 टन किंवा एक 10 टनाच्या आसपास, एक 7च्या पुढून 10च्या आसपास परत पाठीमागून माल निघेल. पण आम्ही ह्या रान मालकाचे मनापासून आभार मानतो, कारण आमच्या ताब्यात त्यांनी एवढा विश्वास ठेवून हे रान दिलं. दत्तात्रय कदम, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. आता आजच्या हिशोबानं आम्ही धरलेत 35 टनाला पहिला तोडा आमचा एक बी कमी पडत नाही, 1 किलो बी. साधारण आजच्या रेटनं 175 रुपयाने एक साधारण 55 ते 60 लाख रुपये पहिला तोडा होतो आहे. आणि पाठीमागे एक 7 ते 10 टन माल राहतो आहे. मग आता तो पाठीमागचा कसा 120 जाईल, 130 जाईल, ती काय 15-20 दिवसानं ती कळेल. तर एक साधारण आताच्या हिशोबात तर 55 ते 60 लाख रुपये 4 एकरात आमचं उत्पन्न होते. या 2 शेतकऱ्यांचे जे संपूर्ण कुटुंब खरं तर या बागेमध्ये कष्ट करतं आहे आणि त्याचंच कदाचित हे फळ आहे. आज त्यांचे वडील आणि मामा देखील आपल्या सोबत आहेत. शिवाजी लोखंडे हे त्यांचे वडील. काय वाटतं आज पोरांच्या कष्टाला एवढं चांगलं यश मिळालं आहे? कसं झालं आहे, वडिलांची ती 1 एकर जमीन बरं. आणि आम्ही 80 सालापासून लोकांचीच मोलमजुरी करत होतो. आता नंतर पुन्हा काय केलं, लोकांच्यात जाण्यापेक्षा लोक असे बटणे राहणं करून असं काहीतरी मुलांनी चांगलं जंग बसवला
आणि त्याच्यानंतर ही डाळिंब लावायचाही त्यांनी निर्णय घेतला. माझ्याकडे फक्त राखण ह्याच्याशिवाय काही नाही. सकाळ संध्याकाळ रात्रभर इकडेच केल्यापासून हां एवढं माझं सहकार्य आहे. आणि मुलं करते ते ह्याला माझं एकदम आनंद आहे. मुलं कर्तृत्वान निघाल्यावर आनंद तर सगळ्यांनाच होतो. मामा, तुमचे भाचे आज खरं तर काळ्या रानामध्ये डाळिंबाचं पीक लावायचं, ते पण दुसऱ्याच्या रानामध्ये लावायचं. आणि डाळिंब ही खरं तर खर्चिक पीक आहे. म्हणजे सुरुवात त्याला खूप कष्ट घ्यावं लागते, खर्च करावा लागतो आणि त्यानंतरही फळ योग्य आपल्या हातात अपेक्षेप्रमाणे येईल का नाही ह्याची खात्री नसती. भ्या वाटलं होतं का हे निर्णय घेतल्यावर? भ्या वाटायचं काय गरजच नाही, कारण धाडस केल्याशिवाय समोर दिसत नाही काय. त्यामुळं एक करते त्यात आनंद आहे, करत राहावं ही अपेक्षा. बरं, आता काय वाटतं, एवढं गेल्या वर्षी बी फळ चांगलं निघालं, भाव बी चांगला गावला, ह्या वर्षी बी माल चांगला निघाला आहे, भाव चांगला गावला आहे? काय नाही, शून्यातून हे नद्र बघायला मिळतं, ह्यात आनंद आहे. बरं, पुढच्या कामासाठी पुढच्या कामासाठी शुभेच्छा. बरं. माझं नाव माळे अभिजित तानाजी. मी संतोष आणि समाधानचा चुलत भाव आहे. म्हणजे आमची जॉईंट फॅमिली आहे. आणि मी सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे आणि अधूनमधून यांना शेतीमध्ये हातभार लावतो आहे. म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा. याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि जे त्याने असं यश संपादन केलं आहे त्यातूनही मला अजून समाधान वाटते. माझं नाव आनंद तानाजी माळे आहे. मी तसा व्यवसाय माझा मोठा रिवाइंडिंगचा आहे, पण अधूनमधून शेती भरपूर म्हणजे बाग भरपूर असल्यामुळे अधूनमधून कामाच्या वेळेस यायला लागतं रानात आणि मदत पण करायची मला संधी मिळते. आणि बाकीचं इतर गोष्टीत पण मला हातभार लावायची संधी मिळते, त्यामुळे मला अभिमान वाटतो. माझं नाव पांडुरंग विलास यादव आहे. समाधान आणि संतोष माझ्या सख्या मामाची मुलं आहेत. ही दोघं जे पीक करतात, कष्ट करतात, त्यामध्ये त्यांना यश 100% मिळतंच. खरं तर एक लोकगीत आहे, काळ्या आईची माया नाही जाणार वाया. खरंच ही आपण या काळी आई जी म्हणतो, या शेतजमिनीमध्ये जर आपण मनापासून कष्ट केले, तिची आराधना जर आपण मनापासून केली आणि घामाचं सिंचन या काळी आईला जर केलं तर ती आपली कधीच निराशा होऊ देत नाही, असे जुने जाणते लोक जे सांगत होते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण या 2 शेतकऱ्यांनी घालून दिलेलं आहे. खरं तर अतिशय कमी वयामध्ये शेतीसारखा निर्णय घेतला. आज शेती करणे म्हणजे खरं तर एक रिस्क म्हणलं जातं किंवा शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा, कष्टांचा सामना करावा लागतो. त्यातून या शेतकऱ्यांनी जे धाडस करून, कष्ट करून आपल्या ज्या शेतामध्ये आज एवढं मोठं यश संपादन केलेलं आहे, यामध्ये या दोघांच्या कष्टांचं खरंच आज चीज झालं आहे असं म्हणावं लागेल. त्याला सहकार्य करणारे त्यांचे मित्र, भाऊ, वडील, मामा आणि जे घरचे कुटुंबीय असतील, सगळ्यांनीच त्याला जे सहकार्य केलं आहे त्याबद्दल देखील ते दोघे आणि या शेतमालकांबद्दल देखील ते दोघे थँकफुल आहेत. आणि त्यांना असंच यश भविष्यात देखील मिळावं असं आपण शिवशाही अन्नदाता सदराच्या वतीनं पण देखील त्यांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.